माणुसकी माणुसकी या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। माणुसकी म्हणजे काय? माणूस म्हणजे माणुसकी होय। माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे आदर, माणुसकी म्हणजे निस्वार्थ भावनेने दुसऱ्याला केलेली मदत। माणुसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसाला ओळखून, माणसातली माणुसकी ओळखून त्या पुढच्याला मदत करणे, पुढच्याला हातभार लावणे। माणुसकी म्हणजे चांगले वागणे होय, दुसऱ्याला चांगले बोलणे होय, दुसऱ्यासोबत चांगलं राहणे होय, दुसऱ्याला अर्थसहाय्य करणे होय, दुसऱ्याच्या अडीअडचणी समजून, दुसऱ्याचे संकट जाणून घेऊन, दुसऱ्याचे दुःख जाणून घेऊन त्या बाबतीत त्याला सहकार्य करणे होय। माणुसकी म्हणजे दुसऱ्याला दिलासा देणे होय, दुसऱ्याचा धीर वाढवणे होय, दुसऱ्याचा सांत्वन करणे होय। माणुसकी म्हणजे सहानुभूती होय, माणुसकी म्हणजे माया ममता होय, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर होय। माणुसकी म्हणजे दुसऱ्यांना केलेली मदत होय। माणुसकी म्हणजे पुढच्या माणसाचा, समोरील माणसाचा आदर करणे होय, माणुसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात होय। माणुसकी म्हणजे विचार न करता प्रेमळपणाने सुंदर मन ठेवून दुसऱ्यांना सहाय्य करणे, दुसऱ्यांना सहकार्य करणे। माणुसकी म्हणजे सुसंस्काराची ठेवण होय। माणुसकी म्हणजे प्रेम, गोडवा, माया, ममता, शीलता, प्रामाणिकता, सुंदरता या सर्वांची सांगड होय। माणुसकी म्हणजे कर्तव्य व जबाबदारीची जाणीव ठेवून आपलं कार्य पूर्ण करणे होय। माणुसकी म्हणजे प्रामाणिकपणाने, नम्रतेने, विनम्रतेने, सुंदरतेने आपलं कार्य करणे होय। आपल्या मुखातून चांगले बोल काढणे, आपल्या मुखातून चांगले बोलणे, आपल्या बोलण्याने दुसऱ्याचा फायदा होणे, दुसऱ्याचं कल्याण होणे, दुसऱ्याचं हित होणे म्हणजेच माणुसकी होय। माणुसकी म्हणजे दुसऱ्यांचा आदर करणे, त्यांचा मान करणे, मान सन्मान करणे, दुसऱ्यांच्या कामी येणे, दुसऱ्यांच्या उपयोगी येणे म्हणजे माणुसकी होय। माणुसकी म्हणजे चांगले विचार ठेवणे, माणुसकी म्हणजे दुसऱ्याबद्दल चांगला विचार करणे होय, दुसऱ्याचं चांगलं व्हावे, त्यांचं हित व्हावे, त्यांचं कल्याण व्हावे, त्यांचे जीवन सुरळीत व्हावे, चांगलं व्हावे असा विचार करणं म्हणजे माणुसकी होय। सुंदर मन ठेवून, चांगले विचार ठेवून, योग्यता ठेवून, कष्ट मेहनत करून जीवन जगणे म्हणजे माणुसकी होय। माणुसकी म्हणजे उच्च विचार होय। माणुसकी म्हणजे चांगलं ध्येय होय। दुसऱ्यासाठी झटणे, राबणे, चांगले कष्ट करणे, मेहनत करणे, सुंदरतेने राहणे, चांगले संस्कार ठेवणे, चांगले वागणे, चांगले बोलणे, चांगली कृती करणे, चांगला व्यवहार करणे, दुसऱ्यासोबत चांगले संबंध ठेवणे, दुसऱ्यांच्या कामी येणे, दुसऱ्यांच्या उपयोगी येणे म्हणजे माणुसकी होय। म्हणून माणसाने
चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, कारण माणूस म्हणजेच माणुसकी होय. म्हणून माणसाने माणुसकी ठेवून दुसऱ्यासोबत चांगलं वागलं पाहिजे, दुसऱ्यासोबत चांगलं राहिलं पाहिजे, दुसऱ्यांचा चांगला विचार केला पाहिजे, दुसऱ्यांच्या परिस्थितीचा, दुसऱ्यांच्या बिकट स्थितीचा चांगला विचार केला पाहिजे, दुसऱ्याच्या परिस्थितीवर, दुसऱ्याच्या स्थितीवर हसू नये, दुसऱ्यांची टिंगलटवाळी करू नये, दुसऱ्यांची हसी मजाक उडवू नये, दुसऱ्याचा उपहास करू नये, दुसऱ्याचा अपमान करू नये, दुसऱ्याचा अनादर करू नये, दुसऱ्याला दुःख देऊ नये, दुसऱ्याचं नुकसान करू नये, कोणाला फसवू नये, कोणाला लुबाडू नये, कोणाला हानी पोहोचवू नये. तर या व्यतिरिक्त दुसऱ्याविषयी चांगला विचार करावा, दुसऱ्यांचं हित व्हावं, समाजाचं कल्याण व्हावं, देशाचं कल्याण व्हावं, देशांचं हित व्हावं, आपल्याबरोबर दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं, दुसऱ्यांचा आदर करावा, दुसऱ्यांचा मान सन्मान करावा, दुसऱ्यांना सहाय्य करावं, दुर्बलांना, अशक्तांना, कमजोरांना मदत करावी, चांगलं वागावे, चांगलं बोलावे, चांगलं राहावे, चांगलं वर्तन करावे, चांगले गुण ठेवावे, मन सुंदर ठेवावे, नियत साफ चांगली ठेवावी, विचार चांगले करावे, विचार सुंदर असावे. म्हणजेच हे सर्व काय झालं, माणुसकी झाली. म्हणजेच काय ठेवावी, माणुसकी ठेवावी. म्हणजे आपल्या मुखी गोडी ठेवावी. मुखी गोडी असेल तर कोणतंही काम चांगलं होईल, कोणतंही काम सुंदर होईल, कोणतंही काम मजेदारपणे होईल, कोणत्याही कामात तुम्हाला यश मिळेल. फक्त तुमच्या मुखी गोडी असली पाहिजे, माणुसकी असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे, माया असली पाहिजे, ममता असली पाहिजे, कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे, नियत साफ असली पाहिजे, मन सुंदर असलं पाहिजे. तर तुमचं कोणतंही काम यशस्वी होईल, कोणत्याही कामात तुम्हाला यश मिळेल आणि परमेश्वर तुम्हाला काही कमी करणार नाही आणि भरगच्च तुम्हाला यश देईल. तुमची कीर्ती वाढेल, तुमचं नाव होईल, तुमचं सर्वत्र नाव गाजल. म्हणून माणुसकी ठेवा. परंतु आजच्या युगामध्ये माणुसकी हरवलेली आहे, माणुसकी लुप्त झालेली आहे. जो तो पैशाच्या मागे लागलेला आहे, जो तो अहंकाराने, मोठेपणाने जखडलेला आहे, लालची झालेला आहे, हावरट झालेला आहे. तो फक्त स्वतःचा स्वार्थच पाहतो, त्याला दुसऱ्याहून काही घेणं देणं नाही. स्वतःचं चांगलं व्हावं, स्वतः जीवन चांगलं व्हावं, सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या, आकांक्षा पूर्ण व्हाव्या, याचाच तो पाहतो, त्याला दुसऱ्याहून काही घेणं देणं नाही. त्याची माणुसकी पार हरवलेली आहे. त्याच्याकडे प्रेम नाही, त्याच्याकडे दया नाही, त्याच्याकडे ममता नाही, त्याला समाजाचं हित नाही, देशाचं हित नाही. त्याला दुसऱ्याला वेळ देण्यासाठी, दुसऱ्यालाच्या काम येण्यासाठी, या दुसऱ्याचं काम करण्यासाठी वेळ नाही, त्याला थोडाही वेळ नाही, दुसऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तो एवढा बिझी झालेला आहे, एवढा तो लालचपणाने, अहंकाराने जखडलेला आहे. आजच्या युगामध्ये त्याला पैसाच त्याचा फक्त प्रिय झालेला आहे. त्याचं माणूसपण हरवलेलं आहे, त्या मुखातली गोडी हरवलेली आहे, त्याचं प्रेम हरवलेलं आहे, त्याची माया ममता हरवलेली आहे. परंतु असं जर जीवन जगलं तर तुम्ही सुखी कधीच राहू शकणार नाही. कारण जीवन हे एकदाच मिळते, म्हणून या जीवनाचा आस्वाद घ्यावा, चांगल्या रीतीने आस्वाद घ्यावा, मजा घ्यावी, मौज करावी. म्हणून या मिळालेल्या जीवनाचा चांगल्या रीतीने आस्वाद घ्यावा. जीवन जगत असताना, या कोणतंही कार्य करत असताना, कोणतंही काम करत असताना कोणीही दुःखी राहू नये, कोणालाही दुःख होऊ नये, आपल्यामुळे कोणाचं नुकसान होऊ नये, आपल्यामुळे कोणी दुःखी राहू नये, आपल्यामुळे कोणाचं जीवन उद्ध्वस्त होऊ नये, आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये, आपल्यामुळे कोणाला वेदना होऊ नये, याचं भान ठेवलं पाहिजे. यासाठी सतर्क सावधान राहिलं पाहिजे. जो दुसऱ्यांचा विचार करतो, जो दुसऱ्यांविषयी चांगलं वागतो, जो दुसऱ्यांविषयी माया ममता ठेवतो, जो माणुसकी ठेवतो, जो दुसऱ्यांसोबत आदराने प्रेमाने राहतो,
तो दुसऱ्यांना चांगलं बोलतो, त्याच्या मुखातून चांगले स्वर निघतात, त्याच्या मुखातून चांगले बोल निघतात, त्याच्या मुखी गोडी असते, त्याच्या मुखी प्रेम असते, तो दुसऱ्यांची कदर करतो, ज्याला जाणीव आहे, ज्याला ज्ञान आहे, तो दुसऱ्यांच्या कामी येतो, दुसऱ्यांच्या उपयोगी पडतो, ज्याचे विचार उच्च आहे, उल्लेखनीय आहे, तोच मनुष्य चांगलं सुखी समृद्ध जीवन जगू शकतो आणि तोच माणूस होय. आणि त्याच्यावरच देव प्रेम करत असतो, त्यालाच देव धावून येत असतो आणि तोच देवाचा लाडका असतो, सर्वांचा लाडका असतो. म्हणून जीवन चांगले जगावे, जीवन जगताना भान ठेवावे, सतर्क राहावे, सावधान राहावे, स्वतःची काळजी घ्यावी, दुसऱ्यांची काळजी घ्यावी, स्वतःही चांगले जीवन जगावे, दुसऱ्याही चांगले जीवन जगू द्यावे, कोणालाही त्रास करू नये. म्हणून माणुसकी ठेवावी. अडचणीच्या वेळी, संकटाच्या वेळी दुसऱ्यांच्या मदतीला धावून जावे, दुसऱ्यांची मदत करावी, दुसऱ्यांची कदर करावी, दुसऱ्यांविषयी सहानुभूती ठेवावी, शक्य झाली तेवढी दुसऱ्यांना मदत करावी, दुसऱ्यांच्या कामी यावे, माणुसकी सोडू नये. किती जरी पैसा आला, किती जरी श्रीमंत झाला, पण त्याने माणुसकी सोडू नये. त्याच्या मुखी गोडी असली पाहिजे, त्याला जाणीव असली पाहिजे, त्याला प्रत्येक बाबीची जाणीव असली पाहिजे, त्याला गरिबांची जाणीव असली पाहिजे, त्याने दुसऱ्याची कदर केली पाहिजे, त्याने दुसऱ्याचा आदर केला पाहिजे, दुसऱ्याचा मान ठेवला पाहिजे, सन्मान केला पाहिजे, त्याचे विचार चांगले असले पाहिजे, तो दुसऱ्यांच्या कामी आला पाहिजे, उपयोगी आला पाहिजे, तरच तो माणूस होईल आणि तरच त्याचं जीवन सुखी होतं, समृद्ध होतं. म्हणून किती जरी श्रीमंत झाला तरी त्याने आपली माणुसकी विसरू नये. म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाला प्रेमानं बोलावे, गोड बोलावे, चांगलं बोलावे, सुंदर बोलावे, मन सुंदर ठेवावे, शिस्त ठेवावी, चांगलं वळण ठेवावे. तुम्हाला जर काही माहीत असेल, तुम्हाला जेवढे ज्ञान आहे, जर दुसऱ्याला त्या बाबतीत ज्ञान नसेल, दुसऱ्याला काही माहीत नसेल, तर त्याला मार्गदर्शन करावे, अज्ञानांना मार्गदर्शन करावे, चांगल्या गोष्टी सांगाव्या. तुम्हाला जे माहीत आहे त्याबद्दल दुसऱ्यांना चांगलं सांगावे, अर्धवट सांगू नये. माहीत असेल तरच दुसऱ्याला सल्ला द्यावा, नसता देऊ नये. तुम्हाला ज्याचं ज्ञान आहे ते ज्ञान दुसऱ्याला द्यावे. तुम्हाला माहीत आहे तरच दुसऱ्याला चांगलं सांगावे, दुसऱ्याला खोटं बोलू नये, दुसऱ्याची फसवणूक करू नये, दुसऱ्याचं लोबाड करू नये. तुम्हाला जर माहीत नसेल तर त्याला काही सांगू नये, व्यर्थ निष्फळ काही सांगू नये. तुम्हाला एखादी गोष्ट माहीत आहे तरच त्यावर चर्चा करावी, त्यावर बोलावं. निरर्थक बोलू नये, वायफळ बोलू नये, उगीच कोणाची फसवणूक करू नये, उगीच कोणाला चुकीचा रस्ता दाखवू नये, उगीच कोणाला चुकीचा मार्ग सांगू नये, उगीच कोणाला चुकीची माहिती देऊ नये, कोणालाही अर्धवट ज्ञान देऊ नये. दुसऱ्याला अर्धवट ज्ञान देणे, दुसऱ्याला चुकीची माहिती सांगणे, दुसऱ्याला खोटं बोलणे, दुसऱ्याला फसवणे, दुसऱ्याला लुबाडणे, दुसऱ्याचं नुकसान करणे, दुसऱ्यावर वाईट नजर ठेवणे, दुसऱ्याच्या संपत्तीवर धनावर वाईट नजर ठेवणे, दुसऱ्याचं वाईट करणे, दुसऱ्या बाबतीत वाईट विचार करणे, दुसऱ्याच्या कामी न येणे म्हणजे स्वतःचं नुकसान करणे होय, स्वतःचं जीवन दुःखी करणे होय. म्हणून तुम्हाला जर एखादी गोष्ट माहीत आहे तरच त्याच्यावर चर्चा करा, माहीत नसेल तर चर्चा करू नका, वायफळ निरर्थक बोलू नका, निरर्थक बडबड करू नका. निरर्थक बडबड करणे म्हणजे मूर्खपणा होय. म्हणून तुम्ही तेव्हाच सल्ला द्या जेव्हा तुम्हाला त्या बाबतीत सर्व सविस्तर चांगल्या रीतीने माहीत आहे, तेव्हा दुसऱ्याला सल्ला द्या, दुसऱ्याला माहिती सांगा. तुम्हाला माहीत नसेल तर त्यावर चर्चाच करू नका. म्हणून मित्रांनो, कोणाची आपल्या हातून फसवणूक होणार नाही, कोणाचं आपल्या हातून वाईट होणार नाही, कोणाचं आपल्या हातून मन दुखवणार नाही, आपल्यामुळं दुसऱ्याचं नुकसान होणार नाही, आपल्यामुळे दुसऱ्याचा अपमान होणार नाही, आपल्यामुळे दुसऱ्याचा अनादर होणार नाही, आपल्यामुळे दुसऱ्याचा संसार दुःखी होणार नाही, आपल्यामुळे दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त होणार नाही, आपल्यामुळे दुसऱ्याचं जीवन
उद्ध्वस्त होणार नाही, आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याचं भान ठेवा, याची सावधानता ठेवा, याचं सावधान राहा, आपली सावधान राहा, सतर्क राहा. म्हणून दुसऱ्याला चुकीची माहिती सांगू नका, दुसऱ्याला चुकीचे सल्ले देऊ नका, दुसऱ्याला अर्धवट ज्ञान देऊ नका आणि दुसऱ्याच्या मनमोकळेपणाचा, चांगल्यापणाचा, भोळेपणाचा गैरफायदा घेऊ नका, त्याची फसवणूक करू. चांगलं वागा, चांगलं राहा, चांगलं बोला, चांगलं वर्तन करा, सुंदर राहा, मन सुंदर ठेवा, माणुसकी ठेवा, खास करून माणुसकी ठेवा. तरच तुमचं जीवन चांगलं होईल, सुंदर होईल, रंगमय होईल, छान होईल. म्हणून माणुसकी ठेवा, माणुसकी हा धर्म सोडू नका. तुम्हाला दुसऱ्याची मदत करायची नसेल तर नका करू, परंतु दुसऱ्याचं नुकसान करू नका, दुसऱ्याचं नुकसान करू नका, दुसऱ्याचा सत्यानाश करू नका. तुम्हाला दुसऱ्याला माहिती सांगायची नसेल तर नका सांगू, पण दुसऱ्याला चुकीची माहिती सांगू नका, दुसऱ्याला अर्धवट ज्ञान देऊ नका, दुसऱ्याचं नुकसान करू नका. करायचं असेल तर चांगलं करा, सांगायची असेल चांगली माहिती सांगा, पूर्ण माहिती सांगा, चांगले सल्ले द्या. म्हणून दुसऱ्याची फसवणूक करू नका, दुसऱ्याला अर्धवट माहिती सांगू नका. सुंदर छान जीवन जगा. माणुसकी ठेवसाल तर तुमच्यात सगळे चांगले गुण येतील. म्हणून माणुसकी ठेवा, मुखी चांगली गोडी ठेवा, मन सुंदर ठेवा, नियत साफ ठेवा. तुम्हाला ईश्वर काही कमी करणार नाही. कष्ट करा, मेहनत करा आणि जीवन जगा. म्हणून माणुसकी सोडू नका आणि माणुसकी हरवू नका. अशा प्रकारे माणुसकी या विषयावर आपण चर्चा केलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.